नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे महसूल विभागातर्फे ई पीक पाहणी सुरू झाली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी मोबाईलवरून कशी करावी, एकदम सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी कशी करावी याविषयी, ऑनलाईन ई पीक पाहणी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी करावी सविस्तर पाहूया. तर मित्रांनो, ई पीक पाहणी करताना आपल्या मोबाईलमध्ये जे काही ई पीक पाहणी 3.0 जे व्हर्जनचं जे काही ॲप आहे तर ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. यानंतर मित्रांनो आपल्याला ऑप्शन दिसत आहेत, कायम पड, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदारांची पीक पाहणी. तर यामध्ये आपल्याला जे काही पडीक जमीन आहे त्यासंबंधी पड माहिती भरा या ऑप्शनवरती. ज्यांची जमीन पडीक आहे अशा शेतकऱ्यांनी यामध्ये माहिती नोंदवावी. तर यामध्ये प्रथम आपल्याला खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही गट क्रमांक आहे, तुमचा जो गट क्रमांक असेल तो यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जितकं जेवढे क्षेत्र पडीक असेल तेवढं आपल्याला नोंदवायचं आहे. यामध्ये चोपन पड, चराई पड, गवत पड, झाडी पड, बगीचा पड, हायगई पड, फेरपाळीची खरी पडीक, पोटखराबा असे विविध ऑप्शन आहेत. तुमची जमीन जर पडीक असेल या ऑप्शनमध्ये असेल तर यातलं कुठलंही एक ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेज आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर खाली तुमचं किती क्षेत्र पडलेलं आहे पडमध्ये, यामध्ये मित्रांनो तुमचं किती क्षेत्र पडलं आहे ते नोंदवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ज्यांची पीक माहिती नोंदवायची आहे शेतकऱ्यांची पिकाविषयी, तर त्यांनी अशा पद्धतीने पिकाची माहिती नवीन खातेदार निवडा या ऑप्शनवर आपल्याला करायचं आहे. पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे. ज्या शेतकरी नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत, नव्याने पीक पाहणी करणार आहेत अशांसाठी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठी आपल्याला समोर इंटरफेस येईल. तर यामध्ये आपल्याला राईट साईडला बाण क्लिक केल्यानंतर खाली विभाग येईल. विभाग निवडा. तर विभागमध्ये तुमचा जो विभाग असेल, कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर यामध्ये तो निवडायचा आहे. त्यानंतर विभाग निवडल्यानंतर खाली आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्या विभागामधील जिल्हा आपला कोणता आहे तो निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर हा माझा जिल्हा आहे तर तो निवडल्यानंतर पुढे आपल्याला जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तुमचा जो तालुका असेल तो निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला गाव निवडायचं आहे. तुमच्या तालुक्यातील जे गाव असेल त्या गावाचे ऑप्शन इथे येतात. त्या ऑप्शनवरून तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. विभाग, जिल्हा, तालुका, गाव हे स्टेज आपल्याला निवडायचे आहेत. गाव निवडल्यानंतर गावाचं नाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर राईट साईडच्या बाणावर क्लिक करायचं आहे, उजव्या साईडच्या बाणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपला इंटरफेस येतो, तो म्हणजे तुमच्या गावात तुमचं नाव शोधा. तुमच्या ज्यांचं नाव नोंदणी करायची आहे पीक पाहणीची त्याचं नाव टाकायचं. यामध्ये मधलं नाव, आडनाव, पहिले नाव यापैकी कुठलंही एक टाकायचं आहे. ज्या शेतकरी नोंदणी करायची आहे तिन्हीपैकी एक कुठलंही एक नाव टाकलं, नाव, आडनाव, वडिलांचं नाव, तरी ते संपूर्ण आपल्याला खाते क्रमांक येतो. त्यानंतर खाली आपला खाते क्रमांक आला असेल तर तो आपल्याला क्लिक करायचा आहे. तो निवडल्यानंतर आपल्याला उजव्या साईडच्या बाणावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला खाते क्रमांक दिसतो. तर तो खाते क्रमांक आपल्या राईट साईडच्या बाणावर पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे. यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्या मोबाईलवर तुम्हाला OTP येणार आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढे प्रविष्ट करा व पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्व्हरशी कनेक्ट केल्यानंतर आपल्याला OTP प्राप्त होतो. आता OTP येईल. तो OTP आपल्याला 4 अंकी टाकायचा आहे. खाते क्रमांक निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या शेतकऱ्याचा फॉर्म भरतात, पीक पाहणी करतात त्यांचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. 4 अंकी OTP टाकायचा आहे. तर या ठिकाणी OTP आल्यानंतर उजव्या साईडच्या ज्या बाण आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर OTP आला आहे. तर OTP टाकून घेऊया. OTP टाकल्यानंतर आपल्या उजव्या साईडच्या बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा होम पेजवर येतो. होम पेजवर आल्यानंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपला खाते क्रमांक, शेतकऱ्याचं नाव,
त्यानंतर तुमचं जमीन क्षेत्र ते सगळं रेकॉर्ड आपला येतो. तर यामध्ये आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे. ज्या शेतकऱ्याचं तुम्ही पीक पाहणी करणार त्याचं खाते क्रमांक निवडल्यानंतर खाली आपल्याला 7-12 निवडायचा आहे. कोणत्या 7-12वरचं तुमचा गट क्रमांक किती, 7-12वरील गट क्रमांक आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण किती क्षेत्र आहे ते दाखवलं जातं. पोट करावा किती आहे ते दाखवलं जातं. त्यानंतर हंगाम, कोणत्या हंगामासाठी तुम्ही निवडणार आहात, तर खरीप हंगामासाठी आपण ई पीक पाहणी करत आहोत. तर यामध्ये पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे ते दाखवलं जातं. यामध्ये तुमचे पीक कोणतं आहे, मिश्र पीक म्हणजे तुम्ही अनेक बहुपीक घेत आहात का, एका वेळेस एकच पीक आहे तुमचं का आंतरपीक आहे तुमचं, ते संपूर्ण आपल्या इथं नोंदवायचं आहे. त्यानंतर तुमचं कोणतं पीक आहे, साधे पीक आहे का फळबाग आहे ते निवडायचं आहे. यानंतर तुमचं जे पीक असेल त्या पिकाचं नाव टाकायचं आहे. यामधून नाव निवडायचं आहे. तुम्ही जे पिकाची पेरणी केली असेल त्या पिकाचं आपल्या इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं क्षेत्र किती आहे, तुम्ही जे पीक निवडलं आहे त्याचं किती क्षेत्र तुम्ही पेरणी केली आहे ते आपल्या इथे या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं जर संपूर्ण क्षेत्र असेल तर संपूर्ण क्षेत्र तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, किंवा तुम्ही जे समजा 2 एकरमधलं 1 एकर दुसरं पीक आणि 1 एकर दुसरं पीक आहे तर या ठिकाणी तुम्ही वेगळं नोंदवू शकता, किंवा एकच पीक संपूर्ण क्षेत्रात असेल तर पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर पुढे जलसिंचन स्रोत कोणते आहेत ते आपल्याला निवडायचं आहे. तुम्ही तुमच्या विहिरीवर तुम्ही जलसिंचन करत आहात, बोरवेल आहे, तुमचं कालवा आहे की कशावर आहे यावर ते आपल्याला एक निवडायचं आहे. तुमचं काहीच नसेल तर तुम्ही पर्जन्य किंवा पावसाच्या याच्यावर असेल तर निवडू शकता. तर यामध्ये तुमची सिंचन पद्धत कोणती आहे, ठिबक, तुषार, प्रवाही. प्रवाही म्हणजे पाठ पद्धतीने आपण पाणी देतो तो निवडायचा आहे तुमचं जे असेल ते. त्यानंतर आपल्याला आता पिकाची पेरणी नोंदवायची आहे. किती तारखेला तुम्ही पीक पेरणी केलेली आहे ती नोंदवायची आहे. मित्रांनो, पीक पेरणी नोंदवताना डाव्या साईडचा जो क्लिक बाण आहे त्यावरती केल्यानंतर आपल्याला जून महिना ती पेरणी करायची आहे. तर ते केल्यानंतर सध्या ऑगस्ट दाखवत आहे. आपल्याला डाव्या साईडच्या बाण क्लिक केल्यानंतर आपल्याला जून महिना निवडायचा आहे. जी पीक पेरणीची तारीख असेल ते तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. तो महिना, वार, तारीख नोंदवू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी माझी 13 जून 2024ची तारीख आहे पेरणीची. तर मी या ठिकाणी ती नोंदवत आहे, कापूस पेरणीची. तर या ठिकाणी नोंदवल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यानंतर आपण आता शेवटच्या स्टेपमध्ये पोहोचणार आहोत. फॉर्म सबमिट होण्याच्या शेवटची स्टेप म्हणजे तुमची शेतात जायचं आहे आणि तिथे तुमचा पिकाचा फोटो काढायचा आहे. 2 फोटो काढायचे आहेत पिकाचे आणि ते अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, पिकाचे प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रत्यक्ष फोटो काढायचे आहेत. दुसऱ्या ठिकाणून फोटो काढून जमणार नाही. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी गेलो तर ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात असं दाखवलं जातं. त्यामुळे आपल्याच शेतात जाऊन ज्या शेतात तुम्ही 7-12 नोंदवला आहे त्याच ठिकाणी जायचं आहे आणि त्याच गटात तुमचा फोटो तुमच्या शेतातला असला पाहिजे. 2 ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्यानंतर खाली टिक मार्क आहे. तर टिक मार्कवर तुम्ही ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, सोप्या पद्धतीने ही संपूर्ण ई पीक पाहण्याची प्रक्रिया आहे. कुठेही अवघड नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज सबस्क्राईब करा.